नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, ज्या योजनेवर राज्य सरकार आले म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि 2 उपमुख्यमंत्री झाले, ती लाडकी बहीण योजना। त्यामध्ये आता निवडणुका संपल्या, मतदान संपलं आणि निकाल सुद्धा लागून सरकार स्थापन झालं। आता त्या लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने काही बदल केले आहेत। ते आपण त्या योजनेमध्ये कसे बदल केले आहेत आणि त्याचा लाडक्या बहिणींना कसा फटका पडलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। त्यामध्ये कोणत्या निकषानुसार आता लाडक्या बहिणींना ते 2100 रुपये असतील किंवा 1500 रुपये सुरुवातीला असतील ते मिळणार आहेत, ते आपण सविस्तर बघूया। त्यामधील पहिला निकष म्हणजे कुटुंबाचं आर्थिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याची कागदपत्र सादर करावी लागणार आहेत। सुरुवातीला ज्यांनी सर्वांनी जो फॉर्म भरला त्यामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे। त्यामुळे आता ही पहिली अट त्यामध्ये असणार आहे। त्यानंतर दुसरी अट आणि निकष म्हणजे निवृत्ती वेतन घेणाऱ्या किंवा 4 चाकी वाहनधारक अर्जदारांच्या कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होणार आहे। त्यामुळे आता ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्यांना सुद्धा हे 2100 रुपये लाडक्या बहिणीचे मिळणार नाहीत। त्यानंतर पुढील तिसरा निकष आपण बघूया। 5 एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला यामध्ये अपात्र ठरणार आहेत। हा आपण तिसरा निकष बघितला। यानंतर चौथा निकष, एका कुटुंबात फक्त 2 महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे। या अगोदर कुटुंबातील अनेक महिलांनी आपले फॉर्म भरून त्याचा लाभ घेतला, मात्र यापुढे आता फक्त 2 महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणी या अगोदर लाडक्या होत्या, परंतु आता मतदान संपलं, त्यामुळे आता त्यांना जे 1500 रुपये किंवा 2100 रुपये मिळणार होते त्यात आता अशा अडचणी समोर आल्याने पुढे लाडक्या बहिणी या मतदानातून त्याचा राग सरकारवर काढतील का? तुम्हाला काय वाटतं, हे निकष असे असावेत की पहिल्यासारखेच असावेत? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।